वणी शहरातील आनंदनगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या नमो उद्यानच्या भूमिपूजनावरून राजकीय वाद चांगलाच चिघळला आहे। या प्रकरणात भाजपचे माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुलवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार संजय देरकर आमने सामने आले आहेत। 6 एप्रिल रोजी माजी आमदार बोतकुलवार यांनी नगराध्यक्षांसह उद्यानाचे भूमिपूजन करून फलक उभारला। मात्र त्या फलकावर विद्यमान आमदार संजय देरकर यांचे नाव नसल्याने वादाला तोंड फुटले। यानंतर आमदार देरकर यांनीही स्वतंत्र भूमिपूजन करत प्रत्युत्तर दिले। त्यांच्या फलकावर भाजप नगराध्यक्षांचे नाव वगळण्यात आल्याने श्रेयवाद अधिकच तीव्र झाला। प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत आमदार देरकर यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली। ईट का जवाब पत्थर से देंगे असा इशारा देत त्यांनी राजकीय संघर्षाची भूमिका स्पष्ट केली। या संपूर्ण प्रकारामुळे वणी मतदारसंघात श्रेयासाठीची राजकीय चढाओढ उघड झाली असून आगामी काळात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नमो उद्यान या ग्राउंडमध्ये बगीचा तयार होणार आहेत। लवकरच या परिसरात चांगलं असं स्वरूप या ग्राउंडचं होणार आहे। वणी शहरात नवीन उपक्रम या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। मी सर्व वणीकर जनतेंना शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी नमो उद्यानाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो। आपल्याला माहीत आहे की नगरपालिका दुसऱ्याच्या ताब्यात आहे। आम्ही सीओला पत्र दिलं होतं। सीओला सांगितलं की प्रोटोकॉलनुसार तुम्ही उद्घाटन करा। त्यांनी काही प्रोटोकॉल न पाळता नगराध्यक्ष आणि माजी आमदाराचं नाव टाकून उद्घाटन केलं। हे सरासर चुकीचं आहे। या गोष्टी यानंतर होणार नाही याची दक्षतासाठी आम्ही या ठिकाणी आज या नमो उद्यानाचं उद्घाटन करत आहोत। पुढे चालून वणीमध्ये अशी कोणतीही घटना घडणार नाही की जे फक्त प्रोटोकॉलप्रमाणेच चाललं पाहिजे। प्रोटोकॉल हा शासनाने दिलेला आहे। त्या शासनाच्या नियमानुसार सीओ आणि या परिसरातील जे काही अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना हे लक्षात आलं पाहिजे की यानंतर कोणतंही उद्घाटन करत असताना प्रोटोकॉलप्रमाणेच उद्घाटन झाले पाहिजे। हे त्याचा आज नमुना आहे। यानंतर कोणतीही गोष्ट अशी अनधिकृत कोणती केली तर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खपवून घेणार नाही। एकही शिवसैनिक या ठिकाणी सर्व शिवसैनिक मागं लागून या सगळ्या गोष्टी करणार। हेच काम याच कामासाठी आज शिवसेना रस्त्यावर उतरली आहे। सर्व शिवसैनिक या ठिकाणी सज्ज आहे। याच्यानंतर ईट का जवाब पत्थर से ही देंगे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।